नमस्कार मित्रांनो, मी सुभाष. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आम्ही पोहोचलो तालुका देवगड कोटकामते गावी. आणि कोटकामते गावामध्ये कुंभारवाडीचे आंबा बागायतदार श्री रमेश रामचंद्र हिंदवेकर यांच्याशी भेट झाली. तर आज आम्ही आता त्यांच्या बागेत असो. तुम्ही बघू शकता कलमाची झाडं वगैरे. तर मित्रांनो, आता थोड्याच दिवसात आंब्याचा सीझन चालू होणार आहे. आता चालू झालो म्हटलाच तरी हरकत नाही. तर आपण आता कलमांका मोहर इल्यापासून तर आंबे तयार होईपर्यंत आणि आंबे तयार झाल्यानंतर ते गिरायकापर्यंत जी प्रोसिजर आहे, जा व्यवस्थापन आता कसा केला जाता याची आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. तर सर्वप्रथम आधी तुमच्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे. तर ही आंब्याची जी काही पूर्व तयारी आहे, कलमांची जोपासना म्हणा किंवा जो काय मोहर येतात तो त्याची कशी तुम्ही ह्या करतात? आम्ही पहिल्यांदा पाऊस पडल्याच्या सुरुवातीपासून आंबा सीझन पहिला पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीपासून आम्ही 8 दिवस पाऊस सुरू झाल्यापासून 8 दिवसांनी खत पाणी घालतो त्यांना. खत पाणी घालतो. खत पाणी घालून झाल्यानंतर 1 महिन्याने त्यांची साफसफाई करतो. पातेरी वगैरे असतं ते पातेला असतो तो जवळ करतो एकत्र मुळाजवळ आणि तो कुजवतो याच्यामध्ये आणि त्याच्यावर माती ओढतो. ही पहिली प्रोसिजर. त्याच्यानंतर परत बेंदावळ 2 महिने गेल्यानंतर परत बेंदावळ ऑक्टोबरमध्ये परत बेंदावळ करतो. साफसफाई करतो. साफसफाई करून झाली काय हे करतो. नंतर हे गवत काढण्याचं काम नोव्हेंबरमध्ये सुरू होतं. गवत काढण्याचं काम सुरू होतं आणि नोव्हेंबरमध्ये गवत काढून झाल्यानंतर फवारणीला सुरुवात करतो. पहिली फवारणी करतो नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये. अशा 8 दिवसाच्या पिरियड मध्ये ते फवारणी आम्ही चालू करतो. आता ही जी तुम्ही फवारणी जी करताय ना, तर त्याचा काही कालावधी वगैरे असता की अमुकच तारीख किंवा अमुकच वेळेत करून आणि हे किती वेळा वगैरे केली जाते? वेळेवर 8 दिवसांनी नाही केलं नाही तर त्याला हे पडतात, स्पॉट वगैरे आंब्याला पडतात. आंबा डागी होतो आणि फलधारणा होण्याची ही हे होते काय कीटकनाशक वगैरे त्याच्यावर बसतात आणि ते आंब्याची वाट लावून टाकतात. म्हणून त्याच्यासाठी योग्य वेळी फवारणी करावी लागते. असं आहे. 8 दिवसाच्या पिरियड मध्ये करावी लागते. एवढं म्हणजे सुपारी एवढं झाल्यानंतर त्याला ती फवारणी करावीच लागते. त्याची हलवणी करावी लागते, अशी सेटिंग करावी लागते. घेऊया म्हणजे कटिंग करावी लागते. मोहरापर्यंत मोहर जो येता मोहरल्यावरती कलमाची तुम्ही एवढी काळजी घेतात आणि मोहर इल्यानंतर आंबे तयार होतात. त्यावेळी तुम्ही ती काळजी कशी काय घेतात, काय करतात? आंब्याची म्हणजे ते मोहर आधी चांगला झाडावा लागतो. ह्याने म्हणजे आपल्या काठीने वगैरे हालून चांगला टाकावा लागतो. नाहीतर काय होतं, त्या मोहराचा आंब्याला परिणाम होतो. मोहर चिकटला की त्या आंब्याला डाग पडतात. म्हणून तो व्यवस्थित करावा लागतो. सुपारी झाल्यानंतर त्याला सेटिंग करावी लागते, कटिंग करावी लागते अशी आंब्याची. कैचीने वगैरे कटिंग करावी लागते. प्रत्येक आंब्याला दुसरं काय लागू नये बाजूला म्हणून ते कटिंग करावं लागतं. त्याच्यात पान, डबल आंबा असला तर त्याच्यात पान घालावं लागतं. अशी सेटिंग करावी लागते. ती घळ होऊ नये म्हणून त्याला ते दुसरं लिक्विड असतं औषध, ते फवारण्यावं लागतं. असं भरपूर आहे त्याला, म्हणजे प्रोसिजर भरपूर आहे. आणि 8 दिवसांनी फवारणी करावीच लागते. जवळजवळ मोठ्या ह्याच्या एवढा आंबा, सफरचंदा एवढा मोठा आंबा होईपर्यंत त्याला फवारणी करावीच लागते 8 दिवसांनी. आणि तो खर्च जास्त. असं आहे. म्हणजे आंबा तयार झाल्यापासून तर त्याला डागाळू नये म्हणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यावर फवारणी केली जाते आणि त्याची जोपासना केली जाते. आणि हे काम आणि हे प्रोसिजर खूप मोठी आहे. की आज आपण जे आता बागेत असो आम्ही, तर साधारण या बागेत किती कलमाचं हे असा? ही एक 6.5 एकरचा प्लॉट आहे आणि त्याच्यात 300 कलम आंब्याची झाडं आहेत. मग ती एकाच प्रकारची कलम आहेत की वेगवेगळ्या? 2 प्रकारची आहेत. 2-3 प्रकारची आहेत. 3 प्रकारचे मिक्स मध्ये 300 झाडांचे आहेत. उत्तम आहे. हे हापूस. त्याच्यामध्ये हे बघा, इथे हे केशर लावलेलं आहे. केशरचं झाड आहे. हा वेगळा प्रकार. हा वेगळा प्रकार आहे. हा आंबा असा लांबट मोठा होतो. असा अर्धा पाऊण किलोचा आंबा एक होतो. हे 2 झाले. हे रत्ना हापूस म्हणून आहे. दिसतंय ना, हे रत्ना हापूस. रत्ना हापूसचं झाड आहे. हे बघायला आता बारीक बारीक कण पडायला लागले. आता हे
होणार पटापट मोठे. म्हणजे ह्या तिन्ही प्रकारात जी काय फळं असतात ती वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकार साईज वगैरे साईज वेगवेगळी. वगैरे वेगवेगळी. हा, बरं. असं. हा, तर आता हे आंबो तयार झालो हा. की तुम्ही त्याचं व्यवस्थापन म्हणजे मार्केटला खै हा, पाठवतात खै आंबो मार्केट आम्ही मुंबईला वाशी मार्केटला पाठवतो. हा. तुर्बे मुंबई तिथे वाशी मार्केटला पाठवतो. प्रायव्हेट पुण्याला पाठवतो. प्रायव्हेट मुंबईला पाठवतो. बरोबर. आणि असं इथे पण कोण गिरायक आलं तरी देतो आम्ही. 6 डझनची पेटी, 5 डझनची पेटी, 4 डझनची पेटी अशा पेट्या बनवतो. हा, जसं साईज असेल तशी, जशी ज्याची मागणी असेल मागणी तशी असेल ती तशी हा, पेट्या बनवून देऊ बनवून शकता. पाठवतो. बरोबर. डायरेक्ट इथून वाशीला ट्रान्सपोर्ट करतो. बरं. हा, असं. साईज मोठी असते आंब्याची. बहुतेक 4.5 डझनच्याच बसतात आंबे. हा, असं. हा, हा. तर समजा आमचे जे सबस्क्रायबर आहेत, हा, जे आमचे प्रेक्षक आहेत, व्हिडिओ बघतात ते, हा. तर त्यांना जर हे हापूस आंबे हवे झाले देवगडचे, बरोबर. तर तुम्ही त्यांना देऊ शकता. होय होय, देऊ शकतो. कशी ऑर्डर असेल तसे देऊ शकतो. 5 डझन, 4 डझन, कधी पाहिजे तारीख त्याने दिली का ते आम्ही पिकून पाहिजे तर पिकून देतो. हिरवे पाहिजे तर कच्चे पाहिजे तर बरं. कच्चे देतो. बरं. असं कशी पाहिजे तसे देतो. आणि इथे लोकलला पण देऊ शकतो. काय तसा बरं. प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, हा जो आहे हापूस आंबा देवगड ओरिजिनल जर तुम्हाला हवा असेल हा. तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर देतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा. आणि जशी तुमची ऑर्डर असा तशी तुम्ही मागवू शकता. हो. तर कलमांची जोपासना कशी केली जातात, आंबे तयार झाल्यानंतर त्यांची व्यवस्थापन कसा केला जाता. तर तुमची जर ऑर्डर असली, तुमका जर आंबे हवे असले तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमका आंबे ते मिळू शकतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला तर कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हे बघा आंबे लागायला सुरुवात झालेली आहे. हे बघा पण म्हणतात तसे